नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचं अखेर ठरलं। नाशिकात भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर। शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही भाजपला पाठिंबा। सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड। शिवसेना एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड। कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम यांना 46 मतं तर काँग्रेसच्या सचिन शेंडेंना 35 मतं। पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या रवी लांडगेंची बिनविरोध निवड। पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी केली घोषणा, तर भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड। मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी उद्या भाजपचा उमेदवार निश्चित होणार। महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा, पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडे लक्ष। मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी देणार भाजपला पाठिंबा। निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला केला होता कडाडून विरोध, परंतु आता बहुमताचा आकडा वाढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थन देणार। मुंबईचं उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता। उपमहापौर पदासाठी माजी आमदार यामिनी जाधव आणि ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची नावं आघाडीवर। येत्या 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार। मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन। नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आज उद्घाटन। मराठमोळ्या पद्धतीने पार पडणार कार्यक्रम। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडीकडून चौकशी। प्रवासाचं नियोजन कुणी कसं केलं याबाबत चौकशी। 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत जाणून घेतली माहिती। अजित पवारांच्या दशक्रिया विधीसाठी पवार कुटुंब आज एकत्र। शरद पवार, युगेंद्र पवारांसह संपूर्ण कुटुंब बारामतीत आलं एकत्र। अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी घरगुती दशक्रिया विधी संपन्न। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।